विदर्भात उष्णतेची तीव्र लाट आजही कायम आहे। काल विदर्भात सर्वाधिक तापमान चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी इथे 47.1 अंश सेल्सिअस होतं। याच ब्रह्मपुरीत आज दुपारी 2:30 वाजेपर्यंत 46 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। तर चंद्रपूर जिल्ह्यात दुपारी 2:30 वाजेपर्यंत सर्वाधिक 46.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। विशेष म्हणजे उष्णतेचा रेड अलर्ट हा दुसऱ्या दिवशी सुद्धा अमरावती, अकोला आणि वर्धा जिल्ह्यासाठी कायम आहे। तर नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला उष्णतेचा ऑरेंज अलर्ट आहे। त्यामुळे कामाशिवाय दुपारच्या वेळेत नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन शासनाकडून करण्यात आलंय। अमरावतीमध्ये उष्णतेची लाट कायम आहे। मागच्या 5 दिवसांपासून तापमान 46 अंशांचा पार गेलंय। विदर्भाला आज रेड अलर्ट जारी करण्यात आलाय आणि तापमान 47 अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे। दरम्यान आज दुपारी 2:30 वाजेपर्यंत अमरावती शहरामध्ये 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनाने केलंय। मागील आठवड्याभरापासून अमरावती जिल्ह्यामध्ये उष्णतेची लहर आपल्याला पाहायला मिळते। पारा जो आहे तो 45-46च्या वरती अमरावती जिल्ह्याचा आहे। त्यामुळे गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा असं हवामान खात्याने सुद्धा सांगितलेलं आहे। आणि काल उष्णतेची जी रेड अलर्ट जाहीर केला होता, आज सुद्धा हवामान खात्याने अमरावतीसाठी रेड अलर्ट जाहीर केलेला आहे। त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं सुद्धा आवाहन केलेलं आहे। आणि जे छोट्या छोट्या गल्ल्या आहेत त्या निर्मनुष्य आपल्याला पाहायला मिळते आणि जे छोटे छोटे व्यवसाय ते सुद्धा दुकान बंद करून घरी राहणंच पसंत करत आहे। आणि जे शीतपेयचे दुकान आहे त्या ठिकाणी आपल्याला खूप गर्दी जे आहे ते कामानिमित्त बाहेर पडतात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। ताक असो, लस्सी असो, लिंबू पाणी असो, या छोट्या छोट्या दुकानावर अमरावती शहरामध्ये सध्या आपल्याला गर्दी पाहायला मिळते। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्बाण, ABP माझा, अमरावती। मागच्या 3-4 दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यामध्ये सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे। उष्णतेने गेल्या 12 वर्षातला उच्चांक मोडलाय। सन 2014 मध्ये गोंदिया जिल्ह्याचं तापमान 45.1 अंश सेल्सिअस नोंदलं गेलं होतं। त्यानंतर तब्बल 12 वर्षांनी यंदा तापमानाचा पारा काल 45.2 अंशांवरती पोहोचलाय। गोंदियामध्ये आज दुपारपर्यंत 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये शेतमजुराचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय आहे। प्रशासनाने परिस्थितीचं गांभीर्य ओळखून नागरिकांना काळजी घेण्याचं तीव्र आवाहन केलंय। मध्ये उष्णतेची लाट असून गोंदिया जिल्ह्यात देखील पारा जो आहे तो 45 अंशांवर गेलेला आहे। काल 21 मे 2026 रोजी गोंदिया जिल्ह्यात 45.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद घेण्यात आली आणि तब्बल 12 वर्षानंतर इतका तापमान नोंदविला गेला आहे। सध्या मी गोंदिया शहरातील कुर्वानाका चौक परिसरामध्ये आपण जर का बघितलं तर आता दुपारची वेळ आहे, कडाक्याची ऊन आहे आणि या उन्हापासून बचाव करण्याकरता जे नागरिक आहेत ते डोक्याला कपडे बांधून घराबाहेर पडताना आपल्याला चित्र बघायला मिळत आहे। गोंदिया जिल्ह्याच्या तापमानाचा जर विचार केला तर 31 मे 2014 रोजी 45.1 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद घेण्यात आली होती आणि त्याच्यानंतर तब्बल 12 वर्षानंतर म्हणजेच काल 45.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद घेण्यात आलेली आहे। कडाक्याची ऊन सध्या असल्यामुळे गोंदिया जिल्हा प्रशासनाच्या वतीने सातत्याने नागरिकांना घराबाहेर पडताना आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे। आणखी 2 ते 3 दिवस पारा सातत्याने वाढणार असून याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर देखील पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याच्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन गोंदिया जिल्हा प्रशासनाच्या वतीने आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे। देवेंद्र रहांगणाने, ABP माझा, गोंदिया। अधिक महिन्यानिमित्त बीडचं प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पुरुषोत्तमपुरीमध्ये भाविकांची मोठी गर्दी होतीये। देशातील एकमेव पुरुषोत्तम मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची रांग लागलेली आहे आणि वाढत्या उष्णतेतही भक्तांचा उत्साह कायम आहे। दरम्यान भाविकांना उष्णतेपासून दिलासा मिळावा यासाठी देवस्थान ट्रस्टकडून स्प्रिंकलर्स, जम्बो कूलर आणि थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। पुण्यात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे। शहराच्या पश्चिम आणि पूर्व भागामध्ये पाऊस झालाय। हवामान विभागानं पुढचे 2 दिवस पुण्यात पावसाचा अंदाजही दिलाय। दरम्यान आज झालेल्या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासाही मिळालाय। पुणे शहरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होतं आणि आता पावसाला सुरुवात झालेली आहे। पुणे शहरातील विविध भागामध्ये सध्या पावसाच्या हलक्या सरी या ठिकाणी बरसत आहेत।
आणि यामुळं आपण बघतोय की वातावरणात एक चांगलाच बदल या ठिकाणी आपल्याला दिसतोय. पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात मागील 4 ते 5 दिवसांपासून पारा चांगलाच वाढलेला होता. उन्हाचा तडाखा जाणवत होता. जवळपास 40 डिग्री टेम्परेचर पुणे शहरात नोंदवलं गेलं होतं. आणि आज जर आपण बघितलं तर या पावसामुळं पुणे शहरात काहीसा गारवा निर्माण झालेला आहे. वातावरण या ठिकाणी बदललेलं आहे आणि साहजिकच यामुळं सगळ्यांना काहीसा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे. हवामान खात्याकडून जो अंदाज वर्तवण्यात आलेला आहे त्यानुसार पुढील 1 ते 2 दिवस अशाच पद्धतीने पावसाच्या हलक्या सरी, कुठं वादळी पाऊस देखील पाहायला मिळणार आहे. पुणे जिल्ह्यातीलच पुरंदर असेल, भोर असेल त्या ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झालेली आहे. आणि त्यात पुण्यात देखील अशा पद्धतीने अनेक भागामध्ये सध्या हलक्या पावसाच्या सरी बरसत आहेत. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी गई, ABP माझा, पुणे. पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. आभाळ आल्यामुळे भर दुपारीच पिंपरीमध्ये अंधारमय वातावरण झालं होतं. पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या पिंपरी चिंचवडकरांना अखेर दिलासा मिळाला आहे. गेल्या 2 दिवसांपासून ढग दाटून येत होते, मात्र पाऊस पडत नव्हता. आज मात्र मुसळधार पावसामुळे रस्त्यावरती नागरिकांची तारांबळ उडाली. पिंपरी चिंचवडमध्ये दुपारच्या 4 वाजता असं अंधारमय वातावरण झालेलं आहे. ढग सगळे दाटून आलेत, अंधार सगळा जो आहे तो पडलेला आहे आणि धोधो पाऊस सुद्धा या ठिकाणी कोसळतोय. गेल्या 2 दिवसांपासून दुपारच्या वेळेला ढग हे दाटून येत होते आणि ढगाळ वातावरणात पाऊस कोसळेल अशी सर्वांना अपेक्षा होती, कारण उकाडा एवढा वाढलाय प्रचंड, म्हणजे अगदी 40च्या पार जो आहे तो तापमान रोज जात आहे. परंतु पाऊस पडेल आणि गारवा निर्माण होईल अशी सर्वांना अपेक्षा होती आणि ही अपेक्षा आज या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. या पावसामुळं गारवा जो आहे तो निर्माण होईल अशी अपेक्षा आहे. परंतु आता मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आहे आणि इथं आपण बघू शकतो या महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरती अनेक जण अडकून पडलेले आहेत, कारण कुणालाच शाश्वती नव्हती, कुणालाच खात्री वाटत नव्हती की पाऊस जो आहे तो या ठिकाणी पडेल. कारण 2-3 दिवसापासून ढगाळ वातावरण होत होतं, मात्र पाऊस जो आहे तो या ठिकाणी पडत नव्हता. आज मात्र पावसानं या ठिकाणी तुफान हजेरी लावलेली आहे. आणि दुसरं म्हणजे दुपारच्या 4 वाजता हे असं सगळं वातावरण जे आहे ते अंधारमय या ठिकाणी झालेलं आहे. शाश्वती आत्ताही नाहीये की हा पाऊस कधी थांबेल आणि हे जे अडकलेले सगळेजण आहेत ते आपापल्या घरी कधी परततील. अपेक्षा करूयात की या पावसामुळं किमान गारवा जो आहे तो या ठिकाणी पसरेल आणि जी गरमी होती ती ओसरेल. कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजिम मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. रायगड जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दक्षिण रायगडनंतर आता खालापूर, खोपोली, कर्जत परिसरातही जोरदार पाऊस पडतोय. बोरघाट, मुंबई पुणे जुना महामार्ग, एक्सप्रेस वे आणि ग्रामीण भागामध्ये मुसळधार पाऊस पडतोय. अचानक आलेल्या पावसामुळे लोकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचंही पाहायला मिळतंय. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं संकट अधिक गडद होत आहे आणि 92 गावं आणि तब्बल 500 वाड्या वस्त्यांवरती भीषण पाणी टंचाई आहे. नागरिकांची पाण्यासाठीची भटकंती थांबवण्यासाठी प्रशासनाकडनं 73 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. दरम्यान कोट्यावधी रुपये खर्चून राबवण्यात आलेल्या जलजीवन योजनेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. पाणी टंचाईवर कायमस्वरूपी तोडगा कधी निघणार असा प्रश्न नागरिक विचारतायत. काय होतं, आमचं गाव डोंगराळ भागात असल्यामुळे पर्जन्यवृष्टी अति प्रमाणात होती, परंतु पाणी पण त्या पद्धतीने वाहून जात आहे. पाणी काही गावात थांबत नाहीये. जलजीवनचे जे कामं झालेले आहेत त्याच्या पाईपलाईनचं काम पूर्ण झालं, परंतु त्याला पाणी काय अजून आलेलं नाहीये. आमच्या जवळजवळ 10 ते 11 गावांची ही समस्या आहे. त्याची परिस्थिती खूप गंभीर आहे आमची. आम्हाला पाणी नाही राहत उन्हाळ्यात. टँकर विकत घ्यावं लागत आहे 1,500-2,000 हजाराचे. पाणी नाही राहत जनावरांना, बाहेर जनावरांनी निघून घातलीत आमची. प्यायला पाणी नाही राहत, वापरायला नाही राहत.